प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. प्रियजनांनो, या आज आपण एका नवीन आणि सुंदरशा वचनानं आशीर्वादित होऊया आणि देवाचं गौरव करूया. कारण की प्रियजनांनो, मी आज आपल्यासाठी एक सुंदरसं देवाचं वचन घेऊन आलेलं आहे. यशायाचं पुस्तक 41 अध्याय आणि 10वं वचन असं सांगतो, तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करीतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो. प्रियजनांनो, या सुंदरसं वचन आज प्रत्येक अशा व्यक्तीसाठी आहे जे अनेक संकटानं घाबरत आहेत, अनेक आजारांना घाबरत आहेत, अनेक वेगवेगळ्या परिस्थितीला घाबरत आहेत, कदाचित घरात असणाऱ्या अनेक अडचणींना घाबरत आहेत, येणाऱ्या संकटांना घाबरत आहेत. अनेक वेळेस आम्हाला आज जगामध्ये जी परिस्थिती चाललेली आहे त्याची सुद्धा भीती वाटत आहे. प्रियजनांनो, जीवनामध्ये अंधारी क्षण हे येत असतात, जीवनामध्ये वाईट प्रसंग हे येत असतात, परंतु अंधारानंतर पुन्हा एकदा उजेड आहे हे आम्ही विसरता कामा नये. प्रियजनांनो, देवाचं वचन प्रत्येक भीतीदायक वातावरणाला भिलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी असं म्हणतं की माझा धार्मिकतेचा हात तुझ्या बरोबर आहे. मी तुला शक्ती देणार आहे, मी तुला माझ्या उजव्या हाताने सावरणार आहे. प्रियजनांनो, देव आम्हाला सावरणार आहे, परमेश्वर आम्हाला सावरून धरणार आहे, परमेश्वर आमची काळजी घेणार आहे. अंधारे क्षण येत राहतील, परंतु त्या प्रत्येक अंधाऱ्या क्षणाला सामना करण्यासाठी, त्याच्यावरती विजय मिळवण्यासाठी, त्याच्यावरती जय मिळवण्यासाठी परमेश्वराचा हात आमच्या बरोबर नक्की आहे हे आम्ही या सकाळी विसरता कामा नये. त्याचबरोबर बायबल मधलं मी दुसरं वचन तुमच्यासाठी वाचत आहे. पौलाचे तिमोथेला दुसरे पत्र याचा 1 अध्याय 7वं वचन, कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. प्रियजनांनो, काय आम्हाला भीतीचा आत्मा दिलेला आहे का? देवानं आपल्याला धैर्याचा, सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. परमेश्वरानं आपल्याला कधीच भिवून राहण्याचा आत्मा दिलेला नाही. देवापासून भीती नाही, देवापासून धैर्य आहे. देवापासून छळ नाही, देवापासून शांतता आहे. परमेश्वरापासून संकट नाही, परमेश्वरापासून संकटामध्ये वाचण्याचा पर्याय आहे. परमेश्वरापासून भीती नाही, तर परमेश्वरापासून सामर्थ्य आहे. परमेश्वरापासून दुबळेपणा नाही, तर परमेश्वरापासून बळकटपणा आहे, सामर्थ्य आहे. देवापासून मिळालेल्या या सर्व गोष्टींचा आज आपण स्वीकार करूया आपल्या जीवनामध्ये. आणि परमेश्वराच्या प्रिय लेकरांनो, तुम्हाला भिण्याचा नाही तर सामर्थ्याचा आत्मा जो परमेश्वराने दिलेला आहे त्यावरती विश्वास ठेवूया. आणि भीती दूर घालवण्यासाठी होय माझ्या मध्ये देवाचा पवित्र सामर्थ्याचा आत्मा आहे हे कबूल करणं आणि यावर प्रार्थना करणं गरजेचं आहे. तेव्हा तुमच्यामधील सर्व भीतीचे आत्मे दूर होतील आणि तुम्हाला शांती आणि सामर्थ्य प्राप्त होईल. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.